तर आज आपण कच्च्या कैरीपासून आंबट गोड अशी कँडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहे, कैरीचा सीझन सुद्धा सुरू आहे। अशातच लहान मुलांसाठी हा एक पर्वणीच ठरणार आहे। मुख्य म्हणजे फक्त 2 साहित्यातूनच तयार होतो आणि यासाठी जे काही मोल्ड आहे ते आपण घरीच तयार करणार आहोत। त्यामुळे अगदी साधी सोपी रेसिपी आणि अगदी पटकन होणारी रेसिपी आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर येथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी कच्ची कैरी घेतलेली आहे। आता यामध्ये साधारणतः एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी वाटून घेतलेला आहे। तर आता काय करायचं, 1 ग्लास घ्यायचा आणि जी आपली चहाची गाळणी असते त्याने हे जे काही आपण कैरीची पेस्ट बनवलेली आहे ती गाळून घ्यायची आहे। चाळण असेल मोठी त्याने देखील तुम्ही हे गाळून घेऊ शकता। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। आता हे मी ऑलमोस्ट सगळं छान असं गाळून घेतलेलं आहे ते कैरीचा रस। आता हे आपण जो चोथा आहे तो बाजूला काढून देऊयात। मी ते बारीक अशी चाळण वापरलेली होती त्यामुळे पूर्णपणे याचा रस चांगला निघालेला आहे। साधारणतः एक 10 ते 15 मिनिटं हा ग्लास तसाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे पाणी पाणी वर राहील आणि जो काही गाळ असेल शिल्लक त्यामध्ये तो तळाला जाईल। आता एक 10 मिनिटं ते 15 मिनिटं झालेली आहेत। थोडा थोडा गाळ खाली राहिलेला आहे आणि थोडं थोडं पाणी वर आलेलं आहे। आता जे वर आलेलं पाणी आहे ते आपल्याला कँडीसाठी लागणार आहे। तर आता मी पळीच्या साहाय्याने हे जे वर आलेलं पाणी आहे ते काढून घेते। आता हे हळुवारपणे सगळं पाणी आपण वरचं काढून घेऊयात। तर इथे मी एका वाटीमध्ये हे काढून घेतलेलं आहे। साधारणतः एक अर्धी वाटी पाणी झालेलं आहे। आता नेक्स्ट स्टेपमध्ये येथे मी एक पॅनमध्ये 1 पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही 1 वाटी सुद्धा घेऊ शकता, जसा कैरीचा आंबटपणा असेल त्या पद्धतीने। आता साखर बुडेल इतपत एक 2 ते 3 चमचे यामध्ये मी पाणी घालते। आता ही साखर पूर्णपणे वितळून घ्यायची। तर इथे साखर छान वितळलेली आहे आणि मिश्रणाला छान अशी उकळी फुटलेली आहे। जो आपण कैरीचा रस काढून घेतलेला होता तो आता ह्यामध्ये घालूयात। त्यानंतर ह्यामध्ये 1 पाव चमचा काळं मीठ आणि 1 पाव चमचा जिरे पावडर घालायचे आहे। याने चटपटीत असा फ्लेवर येईल या कँडीला। आता याचा पाक चांगला होईपर्यंत आपल्याला हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे। अतिशय सोपी पद्धत आहे आणि फटाफट 2 साहित्यामधून तयार होते। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा त्याचा पाक तयार होत आहे। मिश्रण आटत आलेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। आता ह्यामध्ये साधारणतः 1 पाव चमचा आपण ग्रीन फूड कलर घालणार आहोत, हिरवा रंग खाण्याचा। याने छान असा कलर येईल कँडीला। तर हळूहळू इथे मिश्रण छान आटत आलेलं आहे आणि आपण चेक करून पाहूयात। आता एका बाउलमध्ये ते मी पाणी घेतलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण या पाण्यामध्ये सोडायचं आहे। एक 5 सेकंदानंतर हातावर हे मिश्रण घ्यायचं। अशा पद्धतीने हे गोळा होऊन येतं आणि हलकंसं थंड झालं की थोडं कठीण होतं। तर इथे आपला हा कँडीसाठी लागणारा पाक तयार झालेला आहे असं समजायचं। थोडंसं थंड झालं की ते थोडासा कठीणपणा येतो। तर आता लगेचच गॅस बंद करायचा आहे। हे ज्यावेळेला मिश्रण आपण करतो त्यावेळेला मोल्ड तयार करून ठेवायचे आहेत। तर इथे मिश्रण मी तयार करत असतानाच इथे मोल्ड तयार करून ठेवलेले आहेत। चहाचे जे कप्स असतात याला आतून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे किंवा तेल सुद्धा लावू शकता आणि त्यानंतर 1-1 चमचाभर यामध्ये हे मिश्रण सोडायचं आहे। हे जर तुम्हाला मोल्ड्स वापरायचे नसतील तर बटर पेपर किंवा
जे फॉईल पेपर अवेलेबल असतील घरी तर त्यावर सुद्धा तुम्ही हे मिश्रण सोडू शकता, किंवा मोल्ड मिळतात बाजारामध्ये चॉकलेट्सचे, त्यावरती सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। जर ते मोल्ड नसतील तर साधा सोपं एका पेपरला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। न्यूजपेपर सोडून एक साधा पेपर असेल त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण त्यावर सोडून द्यायचं आहे। तर आता जवळपास सगळ्या कप्समध्ये हे मी मिश्रण सोडत आहे। फटाफट करावं लागतं, नाहीतर मिश्रण पटकन आळून येतं। जर मिश्रण आळत येत असेल तर थोडंसं गॅसवर ठेवायचं आणि मेल्ट करून घ्यायचं आहे। आता सगळ्यांमध्ये हे मी घातलेलं आहे मिश्रण। साधारणतः एक 20 ते 25 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं आहे, पटकन हे मिश्रण आळून येतं। तर एक 20 ते 25 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता चांगलं मिश्रण आळून आलेलं आहे आणि ते आपल्या कच्च्या कैरीच्या कँडी तयार झालेल्या आहेत आणि हा जो कागद आहे तो सुद्धा अलगदपणे निघतो। तर तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे, वरून अशी मस्त शाईन आलेली आहे। बाहेर जशा कँडीज किंवा टॉफीज भेटतात त्या पद्धतीनेच याची टेस्ट लागते। आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त 2 साहित्यामध्ये स्वस्तात मस्त या घरच्या घरी बनतात। उन्हाळ्याच्या सुट्टी सुरू झालेल्या आहेत त्यामुळे लहान मुलांसाठी जर तुम्ही ह्या बनवून दिल्यात तर त्यांना नक्कीच आवडतील। कच्च्या कैरीपासून आंबट गोड अशा मस्त कँडीज तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।